हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इम्पल्स बॅच. आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिकच्या डाउट सेशनमध्ये 6 प्रश्न डिस्कस करूयात. हे 6 प्रश्न डिस्कस केले जातील आजच्या डाउट सेशनमध्ये. एक क्विक लुक घेऊ शकता तुम्ही. आपण वळूयात पहिल्या प्रश्नाकडे. काय म्हणतो पहिला प्रश्न? मॅग्निट्यूड ऑफ वर्क डन ड्युरिंग द चार्जिंग ऑफ अ कंडेन्सर फ्रॉम Q इक्वल टू 0 टू Q इक्वल टू कॅपिटल Q. पहिले ते समजून घ्या, कंडेन्सर म्हणजेच कॅपॅसिटर. कंडेन्सर म्हणजेच कॅपॅसिटर. आणि आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरच्या केसमध्ये वर्क डन कसा असतो? हाल्फ CV स्क्वेअर. हे आपण पाठ केले. हे आपल्याला आतापर्यंत माहिती पाहिजे. हाल्फ CV स्क्वेअर. पण इथे सिन्स ऑप्शनमध्ये कुठं व्होल्टेज दिसत नाही, तर आपण त्याला कन्व्हर्ट करून घेऊ. आपण डायरेक्टली असं लिहू शकतो, व्होल्टेज इज इक्वल्स टू Q/C. बरोबर. ते जर का आपण इथं मॉडिफाय केलं तर काय दिसेल आपल्याला? हाल्फ C इंटू Q स्क्वेअर बाय C स्क्वेअर दॅट इज इक्वल टू Q स्क्वेअर बाय 2C. बरोबर की नाही? तर हे आपल्याला माहितीच आहे. पण इथं जस्ट त्यांनी सांगितलं Q इक्वल टू 0 टू Q इक्वल टू Q. आपण ह्याला इंटिग्रेशन एकदा सॉल्व्ह करूया, म्हणजे आपलं डेरिव्हेशन पण एक शॉर्टमध्ये रिवाइजच होऊन जाईल. ठीक आहे. आता एक कॅपॅसिटर कन्सिडर करू. अनचार्ज्ड कॅपॅसिटर येतो. बरोबर. आपण त्याला एका बॅटरीला कनेक्ट करूयात. ठीक आहे. इथं हा पॉझिटिव्ह टर्मिनल झाला, हा निगेटिव्ह टर्मिनल झाला. आता आपल्याला माहिती आहे की कन्व्हेन्शनली करंट कसा फ्लो होतो, म्हणजे त्याची डायरेक्शन कशी असते, अशी. बरोबर की नाही? म्हणजे ह्याचाच अर्थ ह्याच्या उलट्या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील. बरोबर. म्हणजे ह्या प्लेटवरचा इलेक्ट्रॉन निघेल, या वायर थ्रू ट्रॅव्हल करेल, बॅटरीतून जाईल आणि मग इथून तो इलेक्ट्रॉन ह्याच्यावरती जाऊन डिपॉझिट होईल. बरोबर. इथं एक इलेक्ट्रॉन डिपॉझिट झाला म्हणजे इथून एक इलेक्ट्रॉन निघाला, म्हणजे इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आला. बरोबर. आता काय होईल? आता म्हणजे आधी 0 चार्ज होता. आता ह्याच्यावरती प्लस इतका चार्ज कितीतरी मॅग्निट्यूड, म्हणजे असं समजा तो 1 कुलम्बचा चार्ज तो इथं जाऊन स्टोअर झाला. बरोबर की नाही? आता आपण काय करू? अजून एक इलेक्ट्रॉन करू. 1 कुलम्ब नाही म्हणता येणार त्याला. ठीक आहे. अजून एक जर का मी इलेक्ट्रॉन काढला तिथून, तर काय होईल? इथं अजून एक पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होईल आणि इथं एक निगेटिव्ह चार्ज येऊन डिपॉझिट होईल. पण पहिल्या केसमध्ये आपण जेव्हा पहिला इलेक्ट्रॉन काढला, त्याच्या कंपॅरिझनमध्ये आत्ता जे आपण इलेक्ट्रॉन काढला त्यावेळेला आपल्याला जास्ती वर्क करावं लागलं. का? कारण की पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त त्या मटेरियलमधून इलेक्ट्रॉन काढायचा होता. तर ह्या वेळेला काय होतंय माहिती आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन काढायचं होतं म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे. यावेळेला इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे आधीपासून. सो जो नवा इलेक्ट्रॉन निघेल ना, त्याला मेटलमधून तर काढायचंच आहे, म्हणजे फ्लो करण्यासाठी. पण हा पॉझिटिव्ह चार्ज पण त्याला अट्रॅक्ट करतोय. सो त्या अट्रॅक्शनच्या अगेन्स्ट आपल्याला त्याला घेऊन जायचं. तर ह्या केसमध्ये जास्ती वर्क करावं लागेल. अजून काय होईल? अजून तुम्ही थोडं त्याला कनेक्टेड ठेवलं तर अजून एक इलेक्ट्रॉन निघून येईल. आता अजून एक इलेक्ट्रॉन निघून येईल, म्हणजे इथं अजून एक इलेक्ट्रॉन येऊन डिपॉझिट होईल. इथे एक निगेटिव्ह चार्ज, इथं अजून एक पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होईल. या केसमध्ये 2 पॉझिटिव्ह चार्जेस असल्यामुळे इथं जास्ती वर्क करावं लागेल. म्हणजे समजतंय का? नंतर वर्क वाढत चाललंय. बरोबर की नाही? म्हणजे अप्लाइड पोटेन्शियल पण नंतर जास्ती लागतं. म्हणजे पहिल्या केसमध्ये थोडंसं कमी, म्हणजे इथं पोटेन्शियल पण व्हेरिएबल आहे. बरोबर की नाही? म्हणजे आता आपल्याला पहिला चार्ज करताना आपल्याला कमी वर्क करावं लागलं. पुढचा जेव्हा सेकंड चार्ज केला तेव्हा थोडं जास्ती करावं लागलं. म्हणजे आपल्याला इथे इंटिग्रेशन करायचं आहे. बरोबर की नाही? तर आपण फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला? व्होल्टेजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. व्होल्टेज इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. बरोबर. मग आपण ह्याच्यातून वर्कला कसं लिहू शकतो? वर्क इज इक्वल्स टू पोटेन्शियल इंटू चार्ज. पण आपण एक छोटासा चार्ज काढतानाच्या वर्कबद्दल बोलतोय ना. सो DW तितकं वर्क काय असेल? V इंटू तो छोटासा चार्ज काढताना किती वर्क करावं लागलं ते. पण मी आत्ताच सांगितलं, की पहिल्यांदी जे व्होल्टेज असणार आहे, नंतर जे थोडंसं व्होल्टेज आपल्याला ते व्हेरिएबल आहे. म्हणजे इथं व्होल्टेज पण व्हेरिएबल आहे. ते आपण इथून काढू शकतो ना. आपल्याला काय माहिती आहे? कॅपॅसिटर कॅपॅसिटन्स कुठल्यातरी कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स कसा असतो? तो असतो Q बाय अमाउंट ऑफ चार्ज स्टोअर पर युनिट व्होल्टेज. इथून आपण काय काढू शकतो? व्होल्टेजला कसं लिहू शकतो? Q/C. बरोबर की नाही? आता हे रिलेशन मी ह्याच्यामध्ये टाकून देतो. व्होल्टेजला मी कसं लिहितो? Q/C. बरोबर की नाही? इथं कॅपॅसिटन्स तर त्या कॅपॅसिटरचा कॉन्स्टंट आहे. पण इथं काय? आता हे पण समजण्याची गोष्ट आहे काय? की हा जो Q असतो, हा कुठला Q आहे माहिती आहे का? इट इस अमाउंट ऑफ चार्ज स्टोअर्ड ॲट दॅट इन्स्टंट. अमाउंट ऑफ चार्ज ॲट दॅट इन्स्टंट. तुम्ही किती चार्ज काढताय नाही, आत्ता त्या कॅपॅसिटरवरती किती चार्ज स्टोअर्ड आहे. आता या केसमध्ये आता इथं किती आहे? 3 पॉझिटिव्ह आहेत, 3 निगेटिव्ह, म्हणजे 3 मॅग्निट्यूडचा चार्ज असं समजा. ह्याच्या आधीच्या केसमध्ये 2 होता. म्हणजे हा Q इथं व्हेरिएबल आहे. समजतंय का? तो आपण इथं टाकून देऊ. मग DW काय येईल? व्होल्टेजच्या जागेवर Q/C इंटू DQ. हे समजून घेण्यासारखं. इथं जो Q असतो तो काय असतो? अमाउंट ऑफ चार्ज प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. म्हणजे कॅपॅसिटरवरती त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला कुठला चार्ज आहे. बरोबर. आता काय सिम्पली इंटिग्रेट करायचं दोन्ही बाजूला. बरोबर. त्याचं इंटिग्रेशन केलं तर काय होईल? W इज इक्वल्स टू Q स्क्वेअर बाय 2C. बरोबर. आता फक्त लिमिट्स टाकायचे आहेत.
लिमिट्स काय टाकणार तुम्ही 0 टू क्यू तेच त्यांनी सांगितलं 0 टू कॅपिटल क्यू टाकलं त्याचं उत्तर काय येईल Q²/2C तर एवढं तुम्ही करत नका बसू डायरेक्टली आपण हा फॉर्म्युला रटायचा आहे पण एक जस्ट फक्त डेरिव्हेशन रिवाइज होण्यासाठी मी घेतला हा सम ठीक आहे जाऊयात पुढच्या क्वेश्चनवरती पुढचा क्वेश्चन काय अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C1 is charged to potential V and then it is disconnected from the battery. It is then connected to uncharged capacitor in parallel whose capacitance is C2. The potential difference across each capacitor. ठीक आहे इथे काय म्हणतात एक कॅपॅसिटर आहे C1 ठीक आहे ह्याला एका बॅटरीच्या अक्रॉस कनेक्ट केलंय ह्याचं पोटेन्शियल काय आहे V ठीक आहे आता काय होईल जसं मागच्या केसमध्ये झालं कॅपॅसिटर सोबत तसंच आता हा पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनल इथं काहीतरी चार्ज डिपॉझिट होईल ते इथं 5 प्लस साइन दाखवतो मी इथं आणि मग इथं 5 मायनस साइन दाखवतो ठीक आहे इथं क्यू अमाऊंट ऑफ चार्ज असेल असं समजा हा क्यू अमाऊंट ऑफ चार्ज ह्या इन्स्टंटला इथं क्यू अमाऊंट ऑफ चार्ज आहे ठीक आहे आता काय करतात ते आता ह्याला डिस्कनेक्ट करून टाकलं बरोबर हा आता चार्ज झाला आता ह्याला डिस्कनेक्ट करून टाक डिस्कनेक्ट करून टाकल्यानंतर ह्याला ह्याच्या अक्रॉस अजून एक चार्ज लावला एकच मिनिट ह्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस अजून एक कॅपॅसिटर लावला ठीक आहे C2 आता हा डिस्चार्ज कॅपॅसिटर हा डिस्चार्ज कॅपॅसिटर आता जस्ट लावण्याच्या आधी ह्याच्याकडे किती चार्जेस आहेत म्हणजे इथं जस्ट दाखवण्यासाठी आहे इथं प्लस इथं 5 प्लस 5 मायनस बरोबर बरोबर आता इथं 0 आता काय होईल माहिती आहे का सिन्स इथं 0 चार्ज डेन्सिटी आहे इथं काहीतरी चार्ज डेन्सिटी आहे आता काय होईल माहिती आहे का इथले चार्जेस डिफ्यूज व्हायला लागतील म्हणजे इथला चार्ज येऊन इकडे डिफ्यूज नाही इथला चार्ज इकडे येऊन ह्या प्लेटवरती येऊन सेटल होईल म्हणजे इथला चार्ज येऊन ह्या प्लेटवरती सेटल होईल इथलाच निगेटिव्ह चार्ज येऊन ह्या प्लेटवरती सेटल होईल बरोबर मग आता तुम्ही म्हणाल हे कधीपर्यंत होईल हे तोपर्यंत होईल सिन्स हा पॅरल मध्ये कनेक्टेड आहेत हे पॅरल मध्ये कनेक्टेड आहेत म्हणजे जोपर्यंत ह्या दोघांचे व्होल्टेज सेम होत नाहीत ना तोपर्यंत ते चार्ज डिस्ट्रीब्युशन सुरू राहील मग कुठल्या कॅपॅसिटरवरती किती चार्ज डिपॉझिट राहील हे ठरतं त्यांच्या कॅपॅसिटन्सवरती दॅट इज C1 C2 इक्वल असतील तर इक्वल चार्जेस इक्वल ह्याच्यात डिस्ट्रीब्यूट होतील जर का इक्वल नसतील तर एक काहीतरी मॅनरमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होऊन जातील बरोबर मग आता जेव्हा हे इक्वल पोटेन्शियल होईल त्यावेळेचा जर का म्हणजे त्यावेळेला काय केस असेल तर बघा त्या केसमध्ये हा C1 कॅपॅसिटर आहे आणि हा C2 कॅपॅसिटर आहे बरोबर असं होईल कदाचित इथं 3च राहिले चार्जेस 3 प्लस 3 मायनस आणि 2 इकडे गेले ठीक आहे आता ह्या केसमध्ये हा आता 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 ही ती स्टेज आहे ज्या वेळेला दोघांवरतीचं जे पोटेन्शियल आहे ते सेम आहे बरोबर मग त्या पोटेन्शियलला जर का हा जो C1 कॅपॅसिटर आहे त्याच्यावरतीचं व्होल्टेज आहे ना त्याला मी V0 असं मेन्शन करतो सिन्स हे पॅरल मध्ये कनेक्टेड आहे जर का C1 च्या अक्रॉस V0 असेल तर C2 च्या पण अक्रॉस V0 च असणार आहे बरोबर आता इथं Q होता आता सिन्स इथं चार्ज डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे म्हणजे आता ह्या कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा C2 पॅरलली कनेक्ट केला तेव्हा C1 वरतीचा चार्ज बदललाय बरोबर तो चार्ज किती आहे त्याला मी Q1 अज्युम करतो याला मी Q1 अज्युम करतो ठीक आहे आणि C2 च्या अक्रॉस आता किती चार्ज उरलाय किती चार्ज त्याच्यावरती डिपॉझिट झाला त्याला मी Q2 म्हणतो ठीक आहे आता जेव्हा हे कॉम्बिनेशन तयार झालं तेव्हा तेव्हा ही अशी सिच्युएशन आहे बरोबर पण आता आपल्याला माहिती आहे कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेसच्या प्रिन्सिपलनी की आधीचा जो टोटल चार्ज होता म्हणजे जेव्हा C1 ला आपण बॅटरीने कनेक्ट केलं तेव्हा तो काय होता Q तो आणि नंतरचा जो चार्जेस आहेत ते इक्वल पाहिजे नंतरच्या केसमध्ये काय होतं Q1 प्लस Q2 बरोबर म्हणजे ही कंडिशन मेंटेन झाली पाहिजे बरोबर ना म्हणजे आपल्याकडे काय आहे आता Q इज इक्वल्स टू Q1 प्लस Q2 बरोबर बट आपल्याला त्यांनी Q बद्दल काही विचारलेलंच नाही ते आपल्याला काय म्हणतात V0 काढा V0 आपल्याला काय माहिती आहे कॅपॅसिटन्स इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ चार्ज स्टोअर पर युनिट व्होल्टेज बरोबर की नाही आपण काय करूया पहिल्या केसमध्ये एकदम म्हणजे ह्या क्यूला कसं लिहिता येईल आपल्याला ह्या क्यूला कसं लिहिता येईल ह्या क्यूला मी असं लिहू शकतो ना कॅपॅसिटन्स किती होता C1 त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल किती V
ठीक आहे. आता C1 ह्या कॅपॅसिटन्सच्या केसमध्ये ह्या कॉम्बिनेशनमध्ये काय होईल? या कॉम्बिनेशनमध्ये Q1ला मी कसं लिहू शकतो? Q1ला कसं लिहू शकतो मी? C1 जेव्हा ह्या कॉम्बिनेशनमध्ये आता हा जो Q1 चार्ज जो आलाय, त्याला मी कसं लिहू शकतो? C1 इंटू ह्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल जे किती आहे? पूर्ण प्रॉपर डिस्ट्रिब्युशन झाल्यानंतर V0. ठीक आहे. Q2ला मी कसं लिहू शकतो? Q2ला पण परत तसंच लिहिणार. C2च्या अक्रॉस C2चा कॅपॅसिटन्स इंटू त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल दॅट इज V0. हे आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकून देऊ. काय येईल ते? C1V इज इक्वल्स टू C1 V0 प्लस C2 V0. आता तुम्ही याला कॉमन करा. ह्याचं उत्तर काय येऊन जाईल? C1V अपॉन C1 प्लस C2. C1V अपॉन C1 प्लस C2. ओके. सो डी ऑप्शन इज राईट. ठीक आहे. C1V अपॉन C1 प्लस C2. ठीक आहे. जायचं का पुढच्या क्वेश्चनवरती? The energy required to charge a parallel plate condenser of plate separation D and plate area of cross section A such that uniform electric field between the plates is E is. ठीक आहे. तर आपल्याला काय माहिती आहे? एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर दिला त्यांनी आपल्याला. ठीक आहे. ज्याचा की क्रॉस सेक्शनल एरिया आहे A, त्या दोन प्लेट्स मधलं डिस्टन्स आहे D, ह्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती आहे E बार. ठीक आहे. आता ते काय म्हणतात? एनर्जी सांगा. आपल्याला एक माहिती आहे की आतमधली जी इलेक्ट्रिक फील्ड असते ना, दॅट इज इक्वल टू ह्या दोन प्लेट्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल दॅट इज V डिवाइड बाय त्या दोन प्लेट्स मधलं डिस्टन्स दॅट इज D. ठीक आहे. आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला हे पण माहिती आहे ह्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स काय असतो? A इंटू ॲप्सिलॉन नॉट K बाय D. बरोबर. सिन्स आता तिथं त्यांनी काही मेन्शन नाही केलं तर एअर कॅपॅसिटर येतो. सो K ची व्हॅल्यू आपण डायरेक्टली 1 सबस्टिट्यूट करून देऊ. बरोबर. आता ते एनर्जीच विचारतात. आपल्याला एनर्जीचा हा फॉर्म्युला माहितीच आहे. हाफ इंटू CV². ओके. हाफ CV² माहिती आहे ना? ह्या केसमध्ये हा पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आहे. सो कॅपॅसिटर्सला आपण कसं लिहिणार? A ॲप्सिलॉन नॉट K ची व्हॅल्यू 1 येऊन जाईल डिवाइड बाय D इंटू V². पण आपल्याला हा पण फॉर्म्युला माहिती आहे की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एका पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या मधली काय असते? दॅट इज इक्वल टू V बाय D. मग हे कसं दिसेल? आता काय करूयात आपण याला मल्टिप्लाय डिवाइड बाय D करू. कारण की इथं कुठं V दिसत नाही. ऑप्शनमध्ये कुठं V आहे का? नाहीये. मग आपण काय करू? D ॲडजस्ट करू. जर का इथं D नी मल्टिप्लाय डिवाइड केलं तर इथं अजून एक D इथं देऊन टाकू. बरोबर. तर काय होईल? हाफ A ॲप्सिलॉन नॉट D इंटू V² बाय D². पण V² बाय D² ला मी काय लिहू शकतो? E² लिहू शकतो. बरोबर. म्हणजे काय येईल उत्तर आपलं? E² इंटू A ॲप्सिलॉन नॉट D. म्हणजे काय आहे? हाफ A ॲप्सिलॉन नॉट D इंटू E². म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे तुमचं. ठीक आहे. हाफ A D ॲप्सिलॉन नॉट E² करेक्ट. ठीक आहे. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊयात. हे इम्पॉर्टंट होतं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल्स टू V बाय D हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. आता जाऊयात पुढच्या क्वेश्चनवरती. काय आहे? Two concentric spheres kept in air have radii r, capital R and small r. ठीक आहे. They have similar charge and equal surface charge density sigma. The electric potential at their common center is. ठीक आहे. म्हणजे ते काय म्हणतात? एक मोठा स्फिअर आहे. त्याच्या आतमध्ये अजून एक छोटा स्फिअर ठेवलाय. छोट्या स्फिअरचा रेडियस जर का आपण एकच मिनिट. छोट्या स्फिअरच्या सेंटरला छोट्या स्फिअरच्या रेडियसला आपण छोटा आर कन्सिडर करू. मोठ्या स्फिअरच्या रेडियसला आपण मोठा आर कन्सिडर करू. हा छोटा स्फिअर जो आहे ह्याच्यावरती काहीतरी चार्ज असेल. बरोबर. त्याला आपण Q अझ्युम करू. याच्यावरतीचा जो चार्ज असेल त्याला पण आपण Q अझ्युम करू. असं का म्हणतोय मी? बिकॉज ते काय म्हणतायत? दे हॅव सिमिलर चार्ज. म्हणून Q अझ्युम केलं मी त्याला. ठीक आहे. आता ते काय म्हणतायत की द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट देअर कॉमन सेंटर. ह्या सेंटरला O जर का मी अझ्युम केलं
तर ह्या स्पिअरमुळेचं इथलं पोटेन्शियल आणि या मोठ्या स्पिअरमुळेचं इथलं पोटेन्शियल काढायचं आहे. बरोबर? आता आपण काय करूयात? आपल्याला माहिती आहे, एक जर का स्पिअर असेल, बरोबर? त्याच्या सेंटरपासून ॲट डिस्टन्स r व्होल्टेज काय सांगतो आपण? ह्याच्यावरती जर का Q इतका चार्ज असेल, तर आपण त्याचं व्होल्टेज कसं सांगतो? 1/4πε0 Q/r. सेम फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. जर का पोटेन्शियल ड्यू टू तो छोटा स्पिअर जो आहे ना, त्याला मी VR कन्सिडर करतो. मग तो कसा लिहिला जाईल? 1/4πε0 त्याच्यावरतीचा चार्ज दॅट इज Q डिवाइड बाय छोटा r. ठीक आहे? पोटेन्शियल ॲट सेंटर ड्यू टू मोठा स्पिअर तो काय असेल? 1/4πε0 Q बाय मोठा r. बरोबर? पण Qला आपण सरफेस चार्ज डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. बरोबर? मग आपण कसं लिहिणार Qला? सिग्मा काय असतो? सिग्मा असतो अमाउंट ऑफ चार्ज स्टोअर पर युनिट एरिया. तो एरिया काय आहे त्याचा? स्पिअरचा एरिया काय असतो? 4πr². इथं छोटा r². ते आपण इथं सबस्टिट्यूट करू. ह्याच्या केसमध्ये पण काय असणार आहे? सिग्मा इज इक्वल्स टू Q/4π मोठा r². बरोबर? VRला मी कसं लिहू शकतो? 1/4πε0. Qला मी इथं रिअरेंज करून तिथं कसं लिहिल? सिग्मा 4π छोटा r² बाय छोटा r. ठीक आहे? तसंच इथं V ड्यू टू बिगर स्पिअर काय असेल तो? 1/4πε0. मी इथं रिअरेंज केलं Qला तर कसं दिसेल ते? सिग्मा 4π कॅपिटल R² बाय कॅपिटल R. बरोबर? आणि जो सेंटरला जो स्पिअर असणार आहे, सॉरी सेंटरवरती जे पोटेन्शियल असणार आहे, दॅट इज नथिंग बट पोटेन्शियल ड्यू टू स्मॉलर स्पिअर प्लस पोटेन्शियल ड्यू टू बिगर स्पिअर. बरोबर? म्हणजे काय असेल ते? इथं हे 4π कट होऊन जाईल. R पण कट होऊन जाईल, तर काय दिसेल ते? सिग्मा छोटा r बाय एप्सिलॉन प्लस सिग्मा मोठा r बाय एप्सिलॉन. ठीक आहे? सो असं कुठलं ऑप्शन आहे? ए ऑप्शन करेक्ट आहे. ए ऑप्शन असेल. ठीक आहे? समजलं? हा फॉर्म्युला वापरायचा होता सिम्पली. ठीक आहे? पुढच्या क्वेश्चनमध्ये जाऊ. 125 small liquid drops, each carrying a charge of 0.5 microcoulomb and each of diameter 0.1 meter from a bigger drop. Calculate the potential at the surface of the bigger drop. ठीक आहे. आपण काय करू? केस कन्सिडर करू. इनिशियली काय आहे आणि फायनली काय आहे. ठीक आहे? इनिशियल एका छोट्या ड्रॉप वरतीचा चार्ज किती आहे? 0.5. ठीक आहे? 0.5. एकच मिनिट. छोट्या ड्रॉप वरतीचा चार्ज किती आहे? 0.5 मायक्रोकुलम. आधीचा जो टोटल चार्ज आहे ना, टोटल चार्ज किती आहे? तो काढून घ्या. टोटल चार्ज काय असणार आहे? एन ड्रॉप प्लेट्स आहेत इंटू क्यू. एन ड्रॉप्स आहेत ना ते छोटे छोटे, त्याला एन क्यू. हा आधीचा टोटल चार्ज. बरोबर? आधीचा रेडियस काय असणार आहे? आधीचा रेडियस डायमीटर दिलं त्यांनी, सो रेडियस काय असणार त्याचा? हाफ 0.05 मीटर. ठीक आहे? नेक्स्ट केसमध्ये काय होईल? फायनल केसमध्ये काय होईल? फायनल केसमध्ये जो चार्ज असणार आहे तो सेमच असणार आहे. बरोबर का? सो नंतरचा जो चार्ज असेल त्याला जर का मी क्यू इक्वल केलं, तर कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेसच्या प्रिन्सिपलनी क्यू काय असेल? एन क्यू. आधीचा टोटल चार्ज इज इक्वल्स टू नंतरचा चार्ज, दॅट इज क्यू इक्वल टू एन क्यू असं येऊन जाईल. बरोबर? नंतरचा रेडियस काय असेल तो आपल्याला फाइंड करायचा आहे. बरोबर? नंतरचा रेडियस आपल्याला माहित नाही. पण आपल्याला हे माहिती आहे ना, की आधीचा टोटल व्हॉल्यूम आणि नंतरचा टोटल व्हॉल्यूम, व्ही इनिशियल इज इक्वल्स टू व्हॉल्यूम फायनल. म्हणजे आधीचा व्हॉल्यूम आणि नंतरचा व्हॉल्यूम हा सेम असला पाहिजे. बरोबर की नाही? स्पिअरचा व्हॉल्यूम काय असतो? स्पिअरचा व्हॉल्यूम 4/3 पाय इंटू इथं छोटा r क्यूब. बट असे एन आहेत ना, एन छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत. दॅट इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम, दॅट इज 4/3 इंटू तो जो मोठा ड्रॉप बनेल त्याचा रेडियस मोठा r क्यूब. बरोबर? याला थोडं सॉल्व्ह केलं तर काय दिसतं? क्यूब रूट काढला कॅन्सल करून वगैरे सगळं, तर r इज इक्वल्स टू 1/3 इंटू छोटा r. बरोबर? सो r ची व्हॅल्यू काय येते आपली? n रेज टू 1/3
इंटू छोटा आर. ठीक आहे. आता जो मोठा ड्रॉप बनलाय ना, हा जो मोठा ड्रॉप बनलाय, ज्याचा की रेडियस आहे आर, तर एका स्पिअरच्या केसमध्ये, हे समजून घ्या, एका स्पिअरच्या केसमध्ये ज्याचा की रेडियस आर आहे, ह्याचा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो 4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू आर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एका स्पिअरच्या केसमध्ये ज्याचा रेडियस आर आहे, त्याचा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू 4 पाय ॲप्सिलॉन नॉट आर. ठीक आहे. आता आता ह्याच्यावरतीच आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे, बरोबर की नाही. आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटन्स इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ चार्ज स्टोअर पर युनिट व्होल्टेज. हा व्होल्टेज असतं काढायचं, त्याचं पोटेन्शियल, सरफेस पोटेन्शियल काय असणार ते क्यू बाय सी. ओके. सो व्होल्टेज काय असणार आहे क्यू काय होता आपला एन क्यू, आणि कॅपॅसिटन्स काय आहे 4 पाय ॲप्सिलॉन नॉट आर. आरला काय लिहू शकतो n⁻⁻³ इंटू छोटा आर. बरोबर. सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ, कळालं ना. सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. एनची व्हॅल्यू काय असणार आहे 125. ठीक आहे. क्यूची व्हॅल्यू काय आहे 0.5 इंटू 10⁻⁻6 कुलूम डिवाइड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू n⁻⁻³ ची व्हॅल्यू काय असणार आहे 125चा क्यूब रूट इज 5 इंटू आर. आर काय दिले त्यांनी 0.05. ठीक आहे. पण आपल्याला माहिती 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू काय असते 1/4 पाय, इथं काय हा 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट आहे ना, 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁹ असते. ठीक आहे, ती लिहिली मी इथं. ओके. आता वरती काय येईल 125 इंटू 5 इंटू 10⁻⁷ करतो मी. खाली काय बनतं 25 इंटू 10⁻². बरोबर. तो काय बनेल ते 9 इंटू 10⁻². खालून 2 गेला, वरती 4 झाला. ठीक आहे. आणि हाफ आहे 125/5 परत 25. ठीक आहे. ह्याचं कॅल्क्युलेशन करू, काय येतं ते 9 5 जा 45. एकच मिनिट, सॉरी. ठीक आहे, परत दाखवतो, एकच मिनिट. काय येईल 9 5 जा 45, 9 2 जा 18, 22 इंटू 10⁻⁴ व्होल्ट. ठीक आहे. इतकं पोटेन्शियल आहे त्याच्या सरफेसवर. कॅल्क्युलेशन इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, कन्सेप्ट समजून घ्या. हे हे लक्षात ठेवा की कॅपॅसिटन्स, स्पिअरचा कॅपॅसिटन्स असतो 4 पाय ॲप्सिलॉन नॉट आर. ठीक आहे. जाऊयात आपण पुढच्या प्रश्नावर. हां, आणि हे पण लक्षात ठेवा की जेव्हा आपण असे ड्रॉपलेट टू ड्रॉपलेट असं असतं ना, हे रिलेशन फार इम्पॉर्टंट आहे की मोठ्या ड्रॉपचा रेडियस इज इक्वल्स टू n⁻⁴ टाइम्स छोट्या त्या ड्रॉपलेटचा रेडियस. ते लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं काय म्हणतात, डिटरमाइन द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ 2 चार्जेस -2 मायक्रोकुलम अँड +4 मायक्रोकुलम विथ नो एक्सटर्नल फील्ड प्लेस्ड ॲट -8 सेंटीमीटर. ओके. आता आपण ह्याला ड्रॉ करूया. ठीक आहे. हा ओरिजिन असेल फॉर एक्झाम्पल आपला, ह्याला आपण ओरिजिन मानू 0,0. ठीक आहे. 3 डायमेन्शनमध्ये तर जात नाही, मी तर 2 डायमेन्शनलच दाखवतो. 8,0 -8,0 हे सेंटीमीटरमध्ये. हा, ठीक आहे. सो 8,0 वरती 4 मायक्रोकुलमचा चार्ज आहे. -8,0 वरती -2 मायक्रोकुलमचा चार्ज. ते पहिल्या केसमध्ये, केसमध्ये काय म्हणतात बघा, ते काय म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी त्या सिस्टमची फाइंड करायची आपल्याला. बरोबर. इथं काय आहे, या केसमध्ये ह्या 2 चार्जेसच इंटरॅक्शन होणार आहे. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, तिचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय आहे 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट Q1 Q2 बाय आर. जे 2 चार्जेस इंटरॅक्ट करतात ते डिवाइड बाय त्यांच्यातला डिस्टन्स. बरोबर. तर काय येईल U इज इक्वल्स टू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉटला डायरेक्टली 9 इंटू 10⁻⁹ लिहितो मी, इंटू Q1 Q2 करायचं.
बरोबर. ते काय येईल? -8 इंटू 10⁻6 10⁻6 एकमेक ॲड होऊन काय होईल? 10⁻12 डिवाइड बाय आर. आर काय आहे? 8 8 16. ठीक आहे. सो ते काय बनतं? 8 2 जा 16 आणि 9/2 4.5. ठीक आहे. -4.5 इंटू 10⁻³ जूल. ठीक आहे. समजलं का? तर मी इथं हे कॅल्क्युलेशन समजलं असेल. मी कॅल्क्युलेशन रब करतो. याचं फक्त उत्तर लिहितो. काय येतं ते? -4.5 इंटू 10⁻³ जूल. ओके. सेकंड प्रश्नाकडे जाऊया. सेकंड बी पार्टकडे जाऊ. तर ते बी पार्टमध्ये काय म्हणतात, की सपोज द सेम सिस्टम ऑफ चार्जेस इज नाउ प्लेस्ड इन एन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड E इक्वल टू A बाय R स्क्वेअर वेअर A इज इक्वल्स टू A ची व्हॅल्यू दिली त्यांनी. व्हॉट वुड बी द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द कॉन्फिगरेशन. बरोबर. म्हणजे ही सिस्टम आहे अशी आहेच आहे. आता ते काय म्हणतात तिथं एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणून ठेवली. तर काय होईल? तर बघा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असेल तर बेसिकली कुठल्यातरी चार्जमुळे असेल. आपण अझ्युम करूयात, की तो चार्ज ओरिजिनला आहे. आपल्याला माहित नाही तर चार्ज काय आहे? काहीतरी आहे. ह्या चार्ज इथं चार्ज आहे Q जो की ओरिजिनला प्लेस केलाय. बरोबर. त्यांनी काही सांगितलं नाही ना इलेक्ट्रिक फील्ड आणि जेव्हा अशी कोऑर्डिनेट सिस्टम दिलेली असते आणि सांगतात एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड डिस्टन्स कोणापासून मेजर करणार तुम्ही? सो जो Q तो जो इलेक्ट्रिक फील्ड आहे, ती इलेक्ट्रिक फील्ड कुठल्यातरी चार्जमुळे असेल. तो सोर्स ओरिजिनला अझ्युम करायचा. बरोबर. आता ते काय म्हणतात, ह्या Qमुळे जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, ती इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन दिले त्यांनी, फंक्शन दिले. A बाय R स्क्वेअर. A बाय R स्क्वेअर असा फंक्शन येतो. R म्हणजे डिस्टन्स आहे. ह्या तो जो सोर्स आहे ना, त्या इलेक्ट्रिक फील्डचा त्याच्यापासून तुम्ही कुठल्या पॉइंटवरती जाऊन इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड ह्या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या पॉइंटवरती जाऊन काढायची, तो डिस्टन्स तो R आहे. बरोबर? आता आता ह्या सम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक रिलेशन माहिती पाहिजे. हा इम्पोर्टंट रिलेशन आहे, की व्होल्टेज इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ -E डॉट dr. ठीक आहे? हे समजून घ्या. मी एक्सप्लेन करतोय कसं काय. V इज इक्वल्स टू -E डॉट dr. बरोबर? जर का एक पॉइंट चार्ज आहे. Q आणि एक एक लांब पॉइंट आहे A. डिस्टन्स काय आहे त्यांच्यातला R. बरोबर. आपल्याला A पॉइंटवरती इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. आपण काय म्हणतो डायरेक्टली पोटेन्शियल ॲट A इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q मुळेची इलेक्ट्रिक फील्ड डिवाइड बाय 4 डिवाइड बाय त्यांच्यातलं डिस्टन्स दॅट इज R. बरोबर. हे इंटिग्रेशननी पण म्हणजे ह्या फंक्शननी पण करता येतं. बरोबर. काय असणार आहे? इथलं A पॉइंटवरतीची इलेक्ट्रिक फील्ड कशी सांगणार तुम्ही? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q ज्याच्यामुळेची इलेक्ट्रिक फील्ड आहे Q डिवाइड बाय त्या A पॉइंटचं डिस्टन्स त्या Q पासून काय येते R स्क्वेअर इंटू dr. बरोबर. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आणि Q बाहेर येईल कॉन्स्टंट आहे म्हणून. मग बाहेर काय राहील? आतमध्ये काय राहील? -1/r स्क्वेअरचं इंटिग्रेशन. म्हणजे काय येतं 1/r. सो 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय R. हेच आलं. हेच आलं. आपण हेच रटलेलं आहे. बरोबर. बट हा जो फॉर्म्युला आहे ना, VA इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय R हा फक्त पॉइंट चार्जेससाठी व्हॅलिड आहे. मग आता ह्या केसमध्ये तर त्यांनी काही सांगितलंच नाहीये. त्यांनी डायरेक्टली इलेक्ट्रिक फील्ड दिली आपल्याला. मग आपण कसं काढणार? बरोबर. तर हा युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे. जसं थर्मोडायनामिक्समध्ये वर dW इज इक्वल्स टू इंटिग्रेशन PdV करतो. तसं रिलेट करा याला. व्होल्टेज इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मायनस E डॉट dr. बरोबर. हा सगळीकडे चालतं हे. ठीक आहे. मला फक्त एवढं रफ करू दे. हे सगळीकडे चालतं.
लास्टच सम आहे एकच. सो व्ही इज इक्वल्स टू इंटिग्रेशन मायनस ई डॉट डी आर, हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके. आता कसं लिहिणार आपण ह्याला, म्हणजे बेसिकली त्यांनी सांगतात की कुठल्या तरी आर डिस्टन्स वरती जाऊन काढायचं असेल तुम्हाला पोटेन्शियल, तर त्यासाठी आधी हे वापरा मायनस ईची व्हॅल्यू त्यांनी स्वतःहून देऊन ठेवली. काय? ए बाय आर स्क्वेअर इंटू डी आर. करायला इंटिग्रेट काय येऊन जाईल? ए बाय -1 बाय आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन आर झालं. म्हणजे ते काय म्हणतात, पोटेन्शियल काढायचं असेल ना, या इलेक्ट्रिक फील्डमध्ये या क्यू हा आपण इथं चार्ज अझ्युम केलाय ओरिजिनवरती, त्याच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये कुठल्या पण पॉईंटवरती जर का पोटेन्शियल काढायचं असेल, तर त्याचा फॉर्म्युला आहे ए बाय आर. आपण ते इंटिग्रेशननी आता काढलं. ठीक आहे. आता ते काय म्हणतात, की ह्या चार्ज कॉन्फिगरेशनची पोटेन्शियल एनर्जी काढा. तर ती काय असणार, ह्याला जर का मी यू नॉट बोललं, जेव्हा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नव्हती, तर ती एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असून दे काय नसून दे, ह्या दोघांमुळे काही ना काहीतरी इंटरॅक्शन होणार आहे. सो त्यांच्या दोघांची पोटेन्शियल एनर्जी तर आहेच आहे. सो ते काय होईल, यू इज इक्वल्स टू यू नॉट होईल प्लस पोटेन्शियल एनर्जी असेल ह्या चार्जवरती. ह्याला जर का ए पॉईंट कन्सिडर केला आणि ह्याला जर का बी पॉईंट कन्सिडर केला, तर त्या -2 मायक्रोकुलमचा चार्ज आहे ना, त्याच्याकडे काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असेल, प्लस +4 मायक्रोकुलम आहे, त्याच्यावरची काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असेल. सो ते आपण इथं रिप्रेझेंट करू. बरोबर. तर काही यू नॉटची तर आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, -4.5 इंटू 10⁻³ जूल. ठीक आहे. प्लस यूएच्या जागी काय लिहिणार आपण, पोटेन्शियल एनर्जी आपण कशी काढणार. आता हा तर बेसिकली व्होल्टेज आहे. हा व्होल्टेज आहे. आपल्याला पोटेन्शियल एनर्जीवरती म्हणजे पोटेन्शियल एनर्जीवरती जायचं आहे. बरोबर. म्हणजे पण आपल्याला माहिती आहे व्होल्टेज इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. मग वर्क काय येईल, व्होल्टेज इंटू चार्ज. सेम इथं पण तेच होणार. व्होल्टेजच्या जागेवरती काय लिहिणार तुम्ही, ए बाय आर इंटू, म्हणजे हा कुठलं पोटेन्शियल होतं, ए पॉईंटवरतीचं. ठीक आहे. तर आपण तो जो डिस्टन्स घेईल, तो काय घेणार आपण, -1. ठीक आहे. इंटू तिथला चार्ज काय आहे, तो काय आहे, तो -2 मायक्रोकुलम. -2 इंटू 10⁻⁶ प्लस ए बाय त्याच्या आता परत आर लिहायचा आहे. आर काय असणार आहे ह्या केसमध्ये, प्लस ह्या केसमध्ये 8च असणार आहे, पण त्याला आपण आर कन्सिडर करू. इंटू तिथला चार्ज काय असणार आहे, 4 इंटू 10⁻⁶. बरोबर. आता ह्याला आपण फक्त कॅल्क्युलेट करायचं सिम्पली. ठीक आहे. काय येईल, -4.5 इंटू 10⁻³ प्लस एची व्हॅल्यू काय येते, 8 इंटू 10⁻⁵. आता 10⁻⁵ पण तिथं सेंटीमीटर स्क्वेअर आहे. बरोबर ना. 10⁻⁴ केलं तर 10च राहील. ठीक आहे. परत डिवाइडला आर ए. आर ए काय आहे तुमचा, -8 सेंटीमीटर आहे. त्याला आपल्याला काय येईल, 8 इंटू 10⁻² लिहूयात. बरोबर. इंटू तो चार्ज काय आहे, -2 इंटू 10⁻⁶ प्लस या केसमध्ये परत तेच 8 इंटू 10 येईल, डिवाइड बाय आरबी काय असणार आहे तुमचा, 8 इंटू 10⁻² इंटू चार्ज काय आहे तुमचा, 4 इंटू 10⁻⁶. ठीक आहे. मी ते वरचं रब करतो, पुढचं कॅल्क्युलेशन तिथं दाखवतो. सो वरती दाखवतो इथं काय येईल ते, -4.5 इंटू 10⁻³ प्लस 8 कॅन्सल होऊन जाईल, 10⁻³ वरती येऊन जाईल, 10⁻³. ठीक आहे. तो 10⁻³ 8 कॅन्सल होऊन जाईल, 10⁻³ होईल, 10⁻³ आणि 10⁻⁻⁶, 10⁻³ होऊन जाईल. बरोबर. आणि इथं -2 आहेच इंटू, तो 10⁻³ झालं. ठीक आहे. प्लस इथं पण तेच होणार, 10⁻³ परत 10⁻⁻⁶, सो 10⁻³ होईल इंटू 4. बरोबर. तर यूची व्हॅल्यू काय येते, -4.5 -3 म्हणजे काय, मिलीजूल. इथं काय येईल, -2 -3 म्हणजे मिलीजूल.
इथं परत काय येईल 4 मिलीजूल. ठीक आहे. सो यूची व्हॅल्यू काय येते -6.5 मिलीजूल प्लस 4 मिलीजूल दॅट इज 2.5 मिलीजूल. सो -2.5 मिलीजूल हे बी 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 जे कॉन्फिगरेशन केलं ना आपण त्याचं उत्तर आहे -2.5 मिलीजूल. ठीक आहे. कॅल्क्युलेशन वाईज थोडा लेंदी होता, पण आपण हे समजून घेऊया की हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. व्होल्टेज दिलं कुठलाही पॉइंट इलेक्ट्रिक फील्डमधलं आपण डायरेक्ट असं काढू शकतो. व्होल्टेज इज डिफाइन्ड ॲज इंटिग्रल ऑफ -E डॉट dr हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. थँक यू.